10वीत ज्यांचे आता पेपर दिलेले आहेत त्यांनी जास्त आहेत. नंतर 12वी वाले हात वर करा ज्यांनी आता पेपर दिलेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त या तीनही गोष्टी ज्या विचारल्या त्या व्यतिरिक्त अजून कोण आहेत ते हात वर करा आणि सांगा की सर मी एमए करत आहो की एमए झालाय माझं असं. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे अजून त्या व्यतिरिक्त? नाही आहे. बरोबर. आता मला हात वर करून सांगा ज्यांचं 10वी मराठी मीडियम आहे त्यांनी हात वर करा. 10वी मराठी मीडियम आहे ना? तिघे जणी आहेत. आता 10वी सेमी इंग्लिश वाले हात वर करा. 10वी सेमी इंग्लिश जास्त आहेत. खाली हात करा. 10वी सीबीएसई 1 2 स्टेट बोर्ड आहे तुझा? एक जण आहे सीबीएसई. नंतर 12वी आर्ट वाले हात वर करा. 12वी आर्ट किती जण आहेत? 10 जण आहेत. नंतर 12वी सायन्स हात वर करा. 12वी सायन्स वाले चांगले हात करा. चांगले हात वर करा. 4 2 6. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त बीए वाले तू एकटीच आहेस ना? झालाय. आता काय करताय? आता जस्ट मग 1 वर्ष काही ऍडमिशन नाही केली? पुढेच नाही केली? काहून? बॅक होता विषय? सांगा तर लाजायचं नाही. काय होत नाही. सर्वांचे बॅक राहायचे. निघला ना? आता ऍडमिशन करू. आडनाव काय? वैद्य. पहा आता 10वीतही आहे 12वी आर्ट सेमी म्हणजे 10वी मराठी मीडियम, 10वी सेमी इंग्लिश आणि 10वी सीबीएसई या तीनही पॅटर्नचे पोरं आपल्या इथं आहेत. बरोबर आहे. दुसरी गोष्ट 12वी आर्टवाले आहेत, सायन्सवाले आहेत. कॉमर्सवाले कोण आहेत? कॉमर्स विचारलं नाही मी. सांगितलं नाही तुम्ही विचारलं नाही म्हणून. किती जणी आहेत? 3 जणी आहेत. ठीक आहे. 4. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं आहे की आपला सेमिनारचा उद्देश काय आहे? 10वी आणि 12वी आणि पदवी नंतर पुढे काय करायचं. बरोबर. आता तुमच्यापैकी सांगा मला की तुम्हाला असं तुमच्या गुरुजीनं तुमच्या पोरांपैकी की 10वी झाल्यावर तू काय करणार आहेस असं तुमच्या गुरुजीनं सांगितलं आहे. 12वी नंतर तू काय करणार आहेस की तू असं कर बा असं तुमच्या गुरुजींनी कोणाला सांगितलं आहे तुमच्यापैकी? प्रामाणिकपणे. नसल सांगितलं तर नाही सांगितलं म्हणा. आणि सांगितलं असेल तर त्याने हातवर करून सांगा की मला या सरनं मला असं सांगितलं बा. कॉम्पिटेटिव्ह सांगितलं सरने. अजून तुमच्यापैकी बाकीच्यांपैकी? सायन्स वाल्यांना 12वी वाल्यांना काय सांगितलं? काय म्हणे? कम्प्युटर सायन्स. अजून तुमच्यापैकी 10वी वाल्यांना काहीच नाही सांगितलं. अशी परिस्थिती राहते. आपण आदर्श कोणाला मानतो? गुरुजीला. बरोबर आहे. मॅडमची साडी पाहतो, मॅडमच्या कानातले पाहतो, मॅडमच्या नाकातले पाहतो कोणी आणि त्याच्यानुसार आपण अवलोकन करतो. नंतर सर असेल तर सरचा शूज पाहतो, सरचा जॅकेट पाहतो, सरची गाडी पाहतो. ऑब्झर्व करतो की नाही आपण? लहानपणापासून करतो ना. जिल्हा परिषद आता माझे पोरं करतात म्हणून सांगतो तुम्हाला. माझे पोरं म्हणजे मी माझा परिचय देतो आधी. बरोबर आहे की नाही? मी निलेश नन्नावरे, नेचर फाउंडेशन तुम्हाला आता माहित होईल. नेचर फाउंडेशनचा सचिव आहे, सोबत संस्थापक आहे. नंतर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे शेंबळे पोट्टे. बरोबर आहे की नाही? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे शेंबळे पोट्टे येते की नाही? 1ली ते 4थी पर्यंत माझी शाळा आहे. त्याचा मी मुख्याध्यापक आहे. माझी ड्युटी आहे नागपूर जिल्हा परिषदला रामटेक पंचायत समितीमध्ये आणि गावाचं नाव आहे शिवनी भोंडकी म्हणजे जिथं मी शिक्षक आहे तिथं. त्याच्यामुळे मी माझे पोट्टे म्हणलं. कारण आपले जे पोरं असतात ते झेडपीचे ऑब्झर्वेशन करतात की नाही आणि आदर्श कोण मानतात त्यांच्यासमोर? गुरुजी असते. त्याला मी बेदुने 10 जरी सांगितलं तरी मायबापाला ते येड्यात काढतील की आमच्या सरनं बेदुने 10 सांगितले म्हणून. बरोबर आहे की नाही? बापाचं ऐकणार आहेत का ते? नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या गुरुजींना सांगणं काम होतं की 10वी झाल्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे, 12वी झाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे. पण आपला गुरुजी सांगितलं नाही, फक्त तिच्या सरनं सांगितलं. आता तुम्ही इथं किती जण आहे? 40-50 जण आहात. त्याच्यापैकी एका गुरुजीने सांगितलं या